आकृतीवाल्या साड्या याला म्हणतात फिगर मोटिव्हची साडी याला म्हणतात। इथे पण आहे, या ठिकाणी पाहाल इथे आहे फिगर मोटिव्ह, या ठिकाणी आहे सिल्कची आहे पण डिजिटल प्रिंटचं काम आहे याच्यावर, पूर्ण डिजिटल प्रिंटेड साडी आहे। आणि चला पुढच्या साडी प्रिंटेड बांधणी खूप पाहिली असेल, क्लोजअपला दाखवते, तुम्ही प्रिंटेड बांधण्या खूप पाहिल्या असतील। आज जी बांधणी आहे ना ही आहे सिल्क बांधणी, एकदम खरा टायमिंग आहे इन्व्हेस्टमेंटचा। कसा इन्व्हेस्टमेंटचा? कमीत कमी आकडा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, कमीत कमी 15 ते 20 हजाराच्या साड्या मागवा आणि कस्टमरला द्या। झोला पॅटर्न याला म्हणतात, अप्रतिम साडी आहे, एकदम सुंदर साडी आहे, म्हणजे कलेक्शनची तर खरंच या ठिकाणी कमी नाही। पुढे हा कपडा आहे टसर, याला थोडी याचा पदर थोडासा इन्स्पायर्ड आहे आपल्या पैठणी काठपदरच्या साड्यांमध्ये, राईट। त्याच्यामध्ये छान असं शिरोस्की डायमंड्स, याला म्हणतात शिरोस्की डायमंड। मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच माझ्या बहिणींची आणि भावांची रिक्वेस्ट होती की मॅम मला अशी चांगल्या साड्या दाखवा, चांगल्या म्हणजे कशा क्वालिटी त्याची चांगली असेल, आम्हाला विकायला मजा येईल असा साड्या दाखवा। आणि नेमकं मला इंस्टाग्रामवर पण काही लोकांनी मेसेज केले होते की मॅम अशी काही प्रॉब्लेम आहे, तर तिथं नाही सांगू शकत, पण हा त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन डायरेक्ट या व्हिडिओमध्ये आहे। तर प्लीज स्वागत करते मी तुमच्या माझ्या या चॅनलवर आणि आशा करते की तुम्ही एकदम छान आहात। आता जे लोक माझे व्हिडिओ रेग्युलर पाहतात त्यांना तर आयडिया आहे की ह्या चॅनलवर तुम्हाला काय मिळतं। ह्या चॅनलवर मिळतं की तुम्ही कशा प्रकारे तुमचा व्यापार करू शकता, कुठून माल घ्यावा, सुरत टेक्सटाईल मार्केट रिगार्डिंग मी तुम्हाला सगळी माहिती देते, दरेक ठिकाणी जाऊन मी तुमच्यासाठी तिथे रिव्ह्यू करते। म्हणून माझी विनंती आहे तुमच्याशी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबत नोटिफिकेशन बेल जरूर दाबा, एक्झॅक्टली मी व्हिडिओ कधी अपलोड केला ते तुम्हाला कळेल। तर आजचा व्हिडिओ खास आहे अशा जागेवरून ज्या ठिकाणी चांगला कपडा मिळतो। 3 प्रकाराचे सुरत टेक्सटाईल मार्केटला आपण डिवाइड करू शकतो। पहिली डिवायडेशन आपली आहे लो बजेटवाल्या साड्या, कमी किमतीच्या साड्या। आता तुम्हाला एक फॅक्ट मानून घ्यावं लागेल की ज्या कमी किमतीच्या साड्या जर तुम्हाला मिळतात तर त्या साड्या काही तर डिफेक्ट असतात, काही तर ज्या 100च्या आतवाल्या साड्या असतात ज्या खराब असतात मानून घ्या, म्हणजे त्याच्यात काही तर डिफेक्ट असेल किंवा मिसप्रिंट असेल किंवा काही असू शकतं। तर तशा साड्या घेणं टोटली अवॉइड करा, त्याच्यामध्ये मार्जिन नाही, कस्टमर सकाळी घेऊन जाईल संध्याकाळी दुकानात किंवा घरी वापस करेल, तशा साड्या ठेवायच्या नाही। दुसऱ्या प्रकारचे असतात मीडियम वाल्या साड्या, म्हणजे 250 पासून तर 800 पर्यंतच्या साड्या, त्या असतात चांगल्या क्वालिटी, मीडियम क्वालिटी, म्हणजे सण पावड म्हणा किंवा रोज वापरण्याच्या साड्या त्याच्यामध्ये येतात। तिसरी कॅटेगरी असते शोरूम मॉल आणि मोठ्या दुकानात विकल्या गेलेल्या साड्या। आता त्या साड्या असतात महाग पण सुंदर, महाग कशा? रिटेल काउंटरवर दुकानावर सुंदर, तुम्ही जर इथून घेऊन पुढे विकाल ना तर त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून पुढे तुम्ही कस्टमरला महागात विकू शकतात, म्हणजे मार्जिन मध्ये विकू शकतात। तर आजचा खास व्हिडिओ आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या कॅटेगरीच्या लोकांसाठी। तर आय होप तुम्हाला कळालं असेल, आजच्या व्हिडिओमध्ये चांगल्या क्वालिटीच्या साड्या पाहणार आहे, सिल्कच्या साड्या। आता सगळ्यात पहिली साडी जी मी तुम्हाला दाखवत आहे या साडीला म्हणतात पेडिंगची साडी। शाळेतच तुम्ही ही पेडिंग नाव ऐकलं असेल, कारण की हा टेक्सटाईल टर्म आहे, म्हणजे की सायन्स मध्ये एक जसं पाणीला सायन्सच्या जर आपण भाषेत म्हणू तर H2O म्हणू, राईट। त्याच प्रकारे हे अशा प्रकारच्या डिझाईनला पेडिंग म्हणतात टेक्सटाईल टर्म मध्ये। कसं? हा डार्क पोर्शन आणि खाली जर कसा लाईट पोर्शन होत जाईल तर त्याला पेडिंगच्या साड्या म्हणतात, जरीचं काम। आता मॅक्सिमम साड्या मी तुम्हाला दाखवेल जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल कपड्याची किती कशा प्रकारचा कपडा आहे। पुढची साडी सिल्कची आहे पण डिजिटल प्रिंटचं काम आहे याच्यावर, पूर्ण डिजिटल प्रिंटेड साडी आहे। आणि चला पुढच्या साडीला जाऊया। पुढची साडी आहे फिगर मोटिव्ह। फिगर म्हणजे जे आकृती असतात ना, आकृतीवाल्या साड्या याला म्हणतात फिगर मोटिव्हची साडी याला म्हणतात। इथे पण आहे, या ठिकाणी पाहाल इथे आहे फिगर मोटिव्ह, या ठिकाणी आहे फिगर मोटिव्ह, तर याला फिगर म्हणतात। इवन बॉर्डर, तुम्हाला मी बॉर्डर दाखवते, बॉर्डर मध्येही हरण, मोर, हत्ती, पोपट यांची डिझाईन करण्यात आली आहे। आता पुढे जी दाखवणार आहे साडी, या साडीला म्हणतात पोचमपल्ली। आता पोचमपल्ली म्हणा किंवा पटोला साडी म्हणा, गुजरातमध्ये पटोला, साऊथ इंडियामध्ये पोचमपल्ली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये छान अशी मल्टीथ्रेडची एम्ब्रॉयडरीची किंवा सिल्कची जरीची साडी। आता आपल्याकडे चालणारी वस्तू आहे। पुढे रक्षाबंधन आहे, रक्षाबंधन नंतर आपला बाप्पाचं आगमन होईल, नवरात्री सुरू होतील, दशामाता येतील, नवरात्रीमध्ये आणि नवरात्रीच्या आधी किंवा नंतर खूप सगळे असे आपले उत्सव येत आहेत, दिवाळी येते, तर सणाची उत्सवाची सुरुवात तर झाली आहे वर्षाच्या। हा तुमच्यासाठी एकदम खरा टायमिंग आहे इन्व्हेस्टमेंटचा। कसा इन्व्हेस्टमेंटचा? कमीत कमी आकडा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, कमीत कमी 15 ते 20 हजाराच्या साड्या मागवा आणि कस्टमरला द्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की कस्टमर कसली डिमांड करतात। हा तुमच्या एक्सपेरिमेंटचा टाइम आहे। ऐन दिवाळीच्या 10 दिवसाआधी तुम्ही जर माल भरात तर कस्टमर लवकर घेणार नाही, कारण की त्यांना मार्केटिंगच झाली
आलेली नसतात. म्हणून सांगते ऍटलीस्ट सण पावनच्या काही महिन्यापूर्वी व्हरायटी ठेवून तुमच्या जवळ ठेवणं सुरू करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमची वस्तू तुम्ही तुमच्या कस्टमर जवळ काय ठेवता. जशी नेक्स्ट साडी तुम्ही प्रिंटेड बांधणी खूप पाहिली असतील, क्लोजअपला दाखवते. तुम्ही प्रिंटेड बांधण्या खूप पाहिल्या असतील. आज जी बांधणी आहे ना ही आहे सिल्क बांधणी, प्युअर सिल्क साडीची बांधणी. हा पदर आहे, हा मिडल बॉडी आहे, नेसा मऊ कपडा आहे, एकदम मऊ कपडा आहे. तर मऊ क्वालिटीच्या वस्तू जर हव्या असतील तरीही या ठिकाणी तुम्ही येऊन चांगला कपडा घेऊ शकता. व्हिडिओ कॉल ने तुम्ही माल मागवा आणि घरी बसल्या मागवा. पैसे तुम्हाला माल घरी मिळेल तेव्हा पैसे द्या. हा एक प्लस पॉईंट तुम्हाला या ठिकाणी मिळतोय. म्हणजे तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीची फॅसिलिटी अवेलेबल मिळते. त्याच्याशिवाय तुम्हाला घरी माल पोहोचल्यावर पैसे द्यायचे आहे. फक्त 20% प्रीपेमेंट करावं लागतं, जेणेकरून यांना खात्री येईल, पर्निका इंडियाच्या टीमला खात्री येईल की तुम्ही तिथे माल रिसीव्ह कराल. लहान अशा खेड्यागावात आहेत किंवा मोठ्या अशा सिटीमध्ये आहेत, माल पोहोचवण्याची जिम्मेदारी यांच्या टीमची असते. नेक्स्ट व्हेरायटी, आता जी पुढची जी साडी आहे ही ना बांधणी घरचोला पॅटर्न याला म्हणतात. अप्रतिम साडी आहे, एकदम सुंदर साडी आहे. म्हणजे कलेक्शनची तर खरंच या ठिकाणी कमी नाही. पुढे हा कपडा आहे टसर, याला म्हणतात टसर कपडा, तर टसर सिल्क म्हणतात. अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्याची नावं असतात. पुढची साडी आहे ही 2 ते 3 प्रकारच्या साडीचा फ्युजन आहे. कसं, एक तर आपली पैठणी, पटोला आणि पोचमपल्ली. कसं, याचा पदर आहे पैठणी सारखा, थोडासा एकदा ओपन करून दाखवते. थोडी याचा पदर थोडासा इन्स्पायर्ड आहे आपल्या पैठणी काठपदरच्या साड्यांहून, राईट. त्याच्यामध्ये छान असं शिरोस्की डायमंड, याला म्हणतात शिरोस्की डायमंड, जो वॉशेबल असतो. आणि याची जरीपात चमकत असेल, प्लीज मला कमेंट सेक्शनला सांगा चमकते की नाही. कारण की काही वेळेला कॅमेरामध्ये वस्तू वेगळी दिसते, जशी रिअलमध्ये दिसते तशी वेगळी नाही, सेम दिसते. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही मला कमेंट सेक्शनला सांगा. आणि प्लीज जर व्हिडिओ तुम्हाला पटत असेल, कामाचा वाटत असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल. मी अशीच तुमच्यासाठी वेगवेगळे नवीन व्हिडिओज बनवत राहील. काही ऑनलाईन ऑर्डर करायचे तर नंबर मी स्क्रीनवर दिले, तिथे कॉल करा. सिंगल पीस नाही, फक्त होलसेलमध्ये कमीत कमी 15 ते 20 हजाराचा माल या ठिकाणी घ्यावा लागेल. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ पटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजसाठी बस एवढंच. मी तुमची आवडती वैष्णवी पाटील. मिळेल नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, नमस्ते.